श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज एकमुखी दत्त होते. असेच अनुभव लोकांना आजही होतात. तर आपणही तोच अनुभव मिळविण्यासाठी सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 17वा. हिमालयात वावरत असताना स्वामींना एक महाप्रचंड डेरेदार वृक्ष दिसला. त्याची घनदाट सावली सर्वत्र पसरलेली होती. झाडाखाली एक काळीभोर दगडी शिळा होती. त्या वृक्षछायेत काही क्षण बसावे असे स्वामींच्या मनात आले. स्वामी शिळेवर जाऊन बसले. आजूबाजूला स्वामींची नजर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हरणांचे कळप सभोवती मजेने बागडत आहेत. इतक्यात काय झाले तर 4 शिकारी हरणांची शिकार करायची ह्या इराद्याने आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. ते शिकारी हरणांच्या मागे लागले. तशी त्यातली काही हरणे स्वामींच्या जवळ येऊन बसली आणि काही दूर पळून गेली. जवळ आलेल्या हरणांच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या नजरेत स्वामींनी आपली प्रेमळ नजर मिसळली. हरणांना एकदम शांत शांत वाटले. स्वामींच्या सहवासात ती हरणे निर्भय झाली. इतक्यात ते 4 शिकारी धावत धावत स्वामींपर्यंत येऊन पोहोचले. स्वामींच्या सहवासात त्या हरणांना बसलेले पाहून शिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. म्हणून त्या 4ही शिकाऱ्यांनी काय केले तर आपल्या बंदुकीतल्या गोळ्या हवेत उडवल्या. हेतू हा की त्या आवाजाने स्वामींच्या प्रेमळ सहवासात बसलेल्या हरणांनी घाबरून स्वामींपासून दूर जावे, म्हणजे शिकार करणे सोपे जाईल. परंतु उलटेच घडले. बंदुकीच्या आवाजाचा हरणांवर किंचितही परिणाम झाला नाही. त्यामुळे ते शिकारी एकदम चिडले. स्वामींना पाहून वेडेवाकडे बोलू लागले. स्वामी समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही की त्या मगरूळ शिकाऱ्यांकडे अजिबात लक्ष दिले नाही. ते आपले हरणांना गोंजाळण्यात मग्न झाले. मग त्या शिकाऱ्यांनी बंदुकीतल्या गोळ्या स्वामींच्या दिशेने झाडल्या. चमत्कार असा घडला की एकही गोळी स्वामींना लागली नाही. स्वामींच्या नखालाही धक्का लागला नाही. हे दृश्य आजूबाजूंनी जाणाऱ्या काही सिद्ध योगी पुरुषांनीही पाहिले. ते थक्कच झाले. इतक्यात स्वामींनी शिकाऱ्यांच्या दिशेने 4-2 बारीक खडे टाकले. तेव्हा ते 4ही शिकारी उभ्या जागी स्थिर झाले. त्यांना हलता सुद्धा येईना. स्वामींना शेवटी त्या 4ही शिकाऱ्यांची कीव आली. स्वामींनी करुण नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची सुटका झाली. शिकाऱ्यांना पश्चाताप झाला. ते स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळले. स्वामी त्यांना एवढेच म्हणाले, सर्वांवर प्रेम करा, मुख्य म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, कुणालाही छळू नका. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरलेल्या हरणांना सुद्धा स्वामींचा आधार वाटला हे तुम्ही जरा लक्षात घ्या. स्वामींनी आयुष्यभर प्रत्येक जीवाला आश्वासक प्रेम दिले, संरक्षण केले, जगण्याची उमेद दिली. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे स्मरण हाच खरे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला शाश्वत आनंद खेळ आहे. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 17वा संपूर्णम.